नमस्कार. खूप दिवसाने परत पाठी आलो आहे मार्केट मराठीमध्ये. मी तुमचं अजय हार्दिक स्वागत करतो आहे. खरं सांगायचं असेल तर सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल झालेली आहे. मार्केट जवळपास काय म्हणू शकतो, एक ताकदीने बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, आपले तात्या ट्रम्प काय करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर 2 एप्रिलपासून परत टॅरिफ्स, परत हे ते. खरं सांगायचं असेल त्या म्हाताऱ्याला कोणीतरी रोकायला पाहिजे, नाही तर खरं सांगायचं आहे तर आपल्याला कुठे ना कुठे त्रास तो आहे तो भोगावाच लागतो आणि मग ते मार्केटवरती येतं. असो, ठीक आहे. बाउन्स बॅक चांगल्या रीतीने होतो आहे. मार्केट जवळपास 22,500च्या वरती क्लोज येते. या कमिंग वीकमध्ये काय एक्सपेक्ट करू शकतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या 22,500च्या वरती होल्ड करणं गरजेचं. होल्ड करून जर हे 3 कॅन्डल्स आहेत ना 3 दिवसाचे, कोणते बघा, हे 24 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारी, ह्या ज्या 3 कॅन्डल्स आहेत ह्याच्यावरती जवळपास 22,600च्या वरती कुठे क्लोज दिलं तर डेफिनेटली 22,800चा टार्गेट आपल्याला निफ्टी आपल्याला एक क्लिअर कट पकडताना आपल्याला बघायला मिळू शकतं. ते म्हणजे उद्या. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे. 25 मूविंग ॲव्हरेजच्यावरती चांगलं टिकून मस्तपैकी मार्केट गेलेलं आहे. काय एक्सपेक्ट करू शकतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग 22,600च्या वरती किंवा 22,550, 22,600 ही जी 50 पॉईंट आहे ह्याच्यावरती कुठेतरी टिकून जात असेल तर डेफिनेटली मुवमेंटम चांगली वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. 22,700 ते 22,800 तयार व्हा त्या मुवमेंटसाठी. यार ब्लॅक जी लेवल काढली ना, रिजेक्शन झोन का काढले, कशासाठी काढले, विकली ॲनालिसिसवरती पूर्ण एक्सप्लेन केलेलं होतं. ते जाऊन पूर्ण बघा, त्यानुसार तुम्हाला समजेल. मार्केट जे आहे थोडंफार आता पुलबॅक मोडमध्ये आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर सेलिंगचा विषय कुठे करू शकतो, सेलिंग परत एकदा आली तर एकतर 25 मूविंग ॲव्हरेज क्रॉस करताना किंवा 22,450च्या खाली सेल करू शकता. नाही तर सेलिंगचा विचार मनामध्ये काढून टाका. शुक्रवारचा टास्क कसा आहे, एकतर 22,500च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे आणि 22,550ची लेवल जिथे क्लोज झाले ते तोडून वरच्याशी जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच मार्केटने चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. त्याचबरोबर आपण थेट जर निफ्टी बँककडे, निफ्टी बँकचा विचार करता आपली बँक निफ्टी जी आहे लाडकी बँक निफ्टीचा विचार करतात. लक्षात घ्या मित्रांनो, जवळपास निफ्टीने ज्या ती मुवमेंट दिलेली आहे बँक निफ्टीने सुद्धा आपण म्हणू शकतो जवळपास का असं ना एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेली आहे. ठीक आहे. जी आपण एक्सपेक्ट करू शकतो त्या लेवलमध्ये मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेली आहे. सुरुवातीला एकदम गॅपअप मार्केट ओपन झालं. ठीक आहे. आणि म्हणू शकतो हा जो थोडाफार जो गॅप होता तो गॅप थोडाफार भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मार्केट जे आहे 48,500च्या वरती क्लोजिंग झालेली आहे. परंतु जिथे गॅप अप झालेलं होतं, कोणती रेंज 48,800च्या वरती. ठीक आहे. एक तर एक्सपेक्ट करू शकतो निफ्टी बँक जी आहे एक थडकेपड वरच्या दिशेने जाणं गरजेचं आहे. खरं सांगायचं असेल तर निफ्टीने जर खेचण्याचा प्रयत्न केला तर मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळू शकते. बाईंग रेंज कोणती पकडू शकतो, वन्स अगेन बाईंग रेंज 48,700च्या वरती बाय करा साईडवेज ओपन जात असेल तर. परंतु गॅपअप होताच 48,800, जर गॅपअप होताच 48,800च्या वरती होल्ड करताच बाय करा. आता येत्या आठवड्यातसुद्धा 48,800 जर उद्या तोडला नाही तर येत्या आठवड्यातसुद्धा तो प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. एक रिजेक्शन झोन एक चांगली बनताना बघायला मिळू शकते. ठीक आहे. त्याचबरोबर सपोर्ट रेंज कोणती आहे, 48,500 ते पकडू शकतो आणि 48,400. जर मार्केट साईडवेज ओपन खाली आलं तर डेफिनेटली 48,500च्या खाली सेल करा. 48,400चा पहिलं टार्गेट घ्या. परंतु 48,400 लेवल तुटली, जी एक चांगली सपोर्ट झोन आहे जी आजच्या दिवसभर व्यवस्थितरित्या घेतलेली आहे, ही तुटताच बिंदास सेल करा. अजून 100-200 खालच्या दिशेने पॉईंट बघायला मिळू शकतात. जरी हा पुलबॅकमध्ये तरी मी सेलिंगचा विचार करतोच आहे. डेफिनेटली लक्षात घ्या, ओव्हरऑल ट्रेंड जो आहे हा पकडणं गरजेचं आहे. 2 दिवसाचा ट्रेंड जो शॉर्ट टर्म आहे जो कदाचित आपण म्हणू शकतो थोडाफार रिव्हर्सलकडे इंडिकेट करतो. परंतु काय म्हणू शकतो, त्याला आपण पुलबॅकच म्हणू शकतो. म्हणू शकत तेव्हा मार्केट बाईंगमध्ये निघाले. परंतु ओव्हरऑल जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडप्रमाणे म्हटलं तर 48,400च्या खाली होल्ड करताच बिंदास सेल करा. 48,500च्या खाली होल्ड करताच ही 100 पॉईंटच्या टार्गेट घेऊ शकता म्हटल्याप्रमाणे. हे लक्षात घ्या. थोडक्यात ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला आहे, थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न केला आहे. समजून घ्या. लाईक, कमेंट, शेअर, चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे इन्व्हेस्टर आहात, आता जर मार्केट रिव्हर्स झालं तर नंतर तुम्ही रडाल, सर मार्केट खाली आलं होतं चांगल्या प्राईसला, आता परत ओव्हर प्राईस स्टॉक झालेत का. ठीक आहे. आणि जर तुम्हाला लॉस असेल तर थोडंफार स्टे इन्व्हेस्टेड राहा. सगळ्यांचे पोर्टफोलिओ मायनसमध्ये तुमचेच आहेत असे नाही. सो मार्केट आज न उद्या ती रिकवर करणारच आहे. इथे तुमची मी रजा घेतोय. ठीक आहे. धन्यवाद.